Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that the 12th standards novel, that is novel number 4.2, To Sir with Love. To Sir with Love is one of the famous novel which is written by British American novelist E.R. Braithwaite, means Eustace Edward Ricardo Braithwaite. Here, meaning of this title, To Serve with Love, is to express a gratitude for sir or teacher. Means in Marathi, शिक्षकांविषयी आदर व्यक्त करणे. Now, before starting novel, we have to discuss about the short information about novelist or novel writer E.R. Braithwaite. E.R. Braithwaite was a well-known British American novelist as well as writer, teacher and diplomat. Diplomat means मुत्सद्दीगिरी किंवा चतुर व्यक्ती. लेखक E.R. ब्रेथवेट हे एक उत्कृष्ट कादंबरीकार, लेखक, शिक्षक, मुत्सद्दी व्यक्ती असे व्यक्तिमत्व होते. टू सर्व विथ लव इज ॲन ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. म्हणजेच काय, टू सर्व विथ लव ही एक आत्मचरित्रावर आधारित अशी नॉवेल आहे. द नरेटर, दो ॲन इंजिनियर, ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ टीचर. आणि लेखक E.R. ब्रेथवेट हे इंजिनियर होते व त्यांनी शिक्षक हे क्षेत्र निवडलेले होते. नरेटर E.R. ब्रेथवेट यांनी लंडनमधील ग्रीन स्लेड या स्कूलमध्ये शिक्षक म्हणून जॉब्स करण्यास सुरुवात केलेली होती. इन दिस एक्स्ट्रॅक्ट द नरेटर टेल्स अस अबाउट द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल, ड्युरिंग विच द स्टुडंट्स रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर students on what they have been studying thus far. It is an important and formal occasion and the narrator is anxious about the behavior of his class. आणि या नॉवेलमध्ये लेखक E.R. ब्रेथवेट हे त्यांच्या म्हणजे ते ज्या स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते त्या स्कूलच्या स्टुडंट्स काउन्सिलच्या सहामाही अहवालाचे चित्रण आपल्याला मांडलेले आहे. आणि त्यासोबत त्या स्कूलमधील म्हणजेच ग्रीन स्लॅड या स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले किंवा जे काही अभ्यासले त्याचा वृत्तांत ते आपल्याला सादर करत आहेत. पहा, नाव वी सी द मेजर अँड मायनर कॅरेक्टर्स इन गिवन नॉवेल. फर्स्ट, मेजर कॅरेक्टर्स म्हणजेच काय, प्रमुख पात्र. E.R. ब्रेथवेट. E.R. ब्रेथवेट हे त्यातलं मेजर कॅरेक्टर आहे, म्हणजेच प्रमुख पात्र आहे. ब्रेथवेट हे ग्रीन स्लेड स्कूलमधील एक शिक्षक आहेत, ॲज वेल ॲज ते या नॉवेलचे नरेटर देखील आहेत, लेखक देखील आहेत. सेकंड, मिस्टर फ्लोरियन, आणि हे लंडनमधील ग्रीन स्लेड या स्कूलचे प्रिन्सिपल आहेत. थर्ड, मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॉन अँड मिस फिलिप्स हे तिघे त्या सहामाही अहवाल सादर करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टुडंट्सने अहवाल सादर करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी या तिघांची निवड केलेली होती. सी मायनर कॅरेक्टर्स. बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्रीव, हॅकमन, मोइरा जोसेफ, पाल्मर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॅरेन्स सेल्स, जेस बेलमॉन्ट, बेकले, जेसी डेवस, पॅट्रिक फर्नमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेक, पार्बेरा पेक, पॉटर, सॅपियानो आणि थियो वॅटसन. दीज आर दी मायनर कॅरेक्टर्स इन गिवन नॉवेल. नाव सी द टेक्स्ट बुक पेज नंबर 181 इन दॅट फर्स्ट चॅप्टर, चॅप्टर 17 म्हणजेच भाग 17. पहा, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. I had
heard quite a deal about these occasions and become as excited as the children as the day approached. It was entirely their day, arranged, presented, and controlled by them. I observed the activities of my class as they prepared for it, nothing with pride, the business like way in which tasks were allocated and fitted into a neat program. There were whispered conference with members of other classes in the arrangement of it. On that day, there was no assembly. The children arrived smartly dressed and polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important official for the occasion, moved about among their colleges, ensuring that each one was ready to play his or her पार्ट. आणि या पहिल्या पॅराग्राफमध्ये नरेटर किंवा लेखक E.R. ब्रेथवेट हे ते शिकवत असलेल्या लंडनमधील ग्रीन स्लेट या स्कूलमध्ये स्टुडंट काउन्सिलने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाबद्दल आपल्याला बोलताना दिसून येतात. या स्कूलमध्ये मिळालेल्या शिक्षणाच्या आधारे त्या कार्यक्रमामध्ये अहवालाचे सादरीकरण केले जाणार होते आणि 15 नोव्हेंबर या दिवशी स्कूलमध्ये अहवालांचे सादरीकरण करण्याचे ठरलेले होते आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत केले जाणार होते. त्यामुळे जसजसे तो दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबर हा दिवस जवळ येत होता त्याप्रमाणे लेखक E.R. ब्रेथवेट हे त्या स्कूलमध्ये शिक्षक असल्याने त्यांची देखील उत्सुकता वाढत होती. आणि या सामायिक अहवाल सादरीकरणाच्या वेळी स्कूलमधील मुले ही स्वतः अहवाल तयार करून शिक्षक व इतर मुलांच्या समोर सादर करणार होते. आणि या कार्यक्रमासाठी स्कूलमधील मुलांनी स्वतःहून पुढाकार घेत काही प्रश्न तयार केले होते जे अहवाल सादर करतेवेळी शिक्षकांना विचारले जाणार होते. आणि या कार्यक्रमासाठी सर्व मुलेही छान व सुंदर आणि रुबाबदार अशा पोशाखात किंवा कपड्यामध्ये आलेली होती. पुढे पहा नेक्स्ट पॅराग्राफ. ए बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रूपड इन टू द ऑडिटोरियम टू सीट together in classes. Miss Joseph and Denham, the two most senior students, sat on the stage, one on each side of Mr. Florian, who as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. He spoke at length, reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. He gave prize wherever it was indicated, but instead that there was yet a great deal to be done by themselves towards a general improvement in conduct, cleanliness, and the pursuit of knowledge. As I listened, I realized that this man was in no way remote from his school. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. He then wished them success with the council meeting and left the stage to tremendous applause. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की 15 डिसेंबर हा दिवस उजडला आणि सकाळी 10 वाजता स्कूलची नेहमीप्रमाणे बेल वाजली आणि सर्व विद्यार्थी आपापल्या क्लासला ठरवून दिलेल्या जागेवरती स्कूलच्या सभागृहात एका ठिकाणी जाऊन बसले किंवा जमा झाली. आणि स्कूलचे प्रिन्सिपल ज्यांचं नाव आहे फ्लोरियन आणि यांच्या शेजारी स्कूलमधील वरच्या क्लासमधले काही विद्यार्थी सिनियर विद्यार्थी बसले होते. आणि त्यामध्ये मिस जोसेफ आणि डेनहॅम
हे दोघे सिनियर विद्यार्थी त्यांच्या शेजारी बसलेले होते आणि त्या कार्यक्रमाला उद्देशून भाषण करत असताना फ्लोरियन यांनी स्कूलची ध्येय व उद्दिष्टे यावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते आणि त्यांच्या भाषणामध्ये ते इतर अनेक विषयावरती देखील बोललेले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वतःचा व स्कूलचा विकास करण्यासाठी स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्यासाठी जिद्द या गोष्टींचा अवलंब करावा हा त्यांनी मोलाचा संदेश स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना दिलेला होता आणि व्यासपीठावरून त्यांनी रजा घेतलेली होती किंवा भाषण संपवलेले होतं. पहा पुढे. थिंग्स नाव मूव्ड क्विकली into gear. First, Miss Joseph stood up and gave a short explanation of the council's purpose and its activities. Each class would report through its representative on the studies pursued during the half year which began after Easter. A representative having been chosen for each subject. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की प्रिन्सिपल सरांचे भाषण संपल्यानंतर सिनियर स्टुडंट मिस जोसेफ ह्या उभ्या राहिल्या व त्या परिषदेचे किंवा त्या कार्यक्रमाचे निवेदन करू लागल्या आणि त्यांनी परिषद आयोजित करण्याच्या मागचा हेतू किंवा उद्देश देखील त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितला आणि त्यांनी पुढे सांगितले की प्रत्येक क्लासनुसार त्या क्लासमधील काही प्रतिनिधी समोर येऊन स्वतःचा अहवाल सादर करतील. पहा पुढे नेक्स्ट पॅराग्राफ. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स was entirely at the discretion of the children and no members of the staff knew either how many which teachers would be invited to sit. The report began with the lowest or youngest class first. These were mainly 12 years olds who had joined the school the previous summer. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it credibly. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की प्रत्येक क्लासच्या प्रतिनिधींनी अहवाल सादर केल्यानंतर त्या शिक्षकांच्या मधून एक कमिटी तयार केली जाणार होती व त्या कमिटीवर कोणते शिक्षक व किती शिक्षक असणार हे त्या लेखकांना किंवा इतर शिक्षकांना कोणालाही माहिती नव्हती किंवा त्यांना कल्पना नव्हती आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार नेमून दिलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे किंवा त्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे गरजेचे होते. पहा पुढे. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड अँड इट वॉज ऑब्वियस दॅट विल ईच सक्सिडिंग टर्म्स देअर वॉज ए मार्क्ड डेव्हलपमेंट in their ability to express themselves. Much of the work was rather elementary, but to them it loomed large because they understood it and something of its relationship to themselves. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. When the turn of my class came, I sat up anxiously. From the list he held in his hand, Denham called out the names of the representatives together with the subject on which they वुड रिपोर्ट. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की त्या आयोजित केलेल्या परिषदेमध्ये अहवालांचे सादरीकरण
हे लहान वयोगटाच्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांपर्यंत वयोमानानुसार म्हणजे सर्वप्रथम लहान त्याच्यानंतर मोठे अशा प्रकारे चढत्या क्रमाने केले गेले होते. आणि लेखक सांगतात की एका मागून एक असे वर्ग प्रतिनिधित्व देखील तिथे करत होते. आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या अहवालामध्ये किंवा त्याच्या अहवाल सादरीकरणामध्ये देखील सुधारणा होत होती. आणि लेखक म्हणजेच आपले नरेटर E.R. ब्रेथवेट हे शिकवत असलेल्या वर्गाची अहवाल सादर करण्याची वेळ जेव्हा आली होती तेव्हा लेखकांच्या वर्गातील अहवाल सादरीकरण करणाऱ्या मुलांची यादी देखील केली गेली होती. मुलांची यादी केली होती आणि त्याचं वाचन केले गेले. आणि त्या यादीमध्ये लेखक E.R. ब्रेथवेट शिकवायला असणाऱ्या वर्गाचे मुले हे पुढीलप्रमाणे होती. आणि त्यांचे लेखक E.R. ब्रेथवेट ज्या क्लासला शिकवत होते त्या क्लासमधील काही मुले किंवा काही स्टुडंट्स हे अहवाल सादर करणार होते. आणि त्या अहवालाचा आणि त्या मुलांचे खाली आपल्याला नावे दिलेले आहेत. पहा, फर्स्ट पॉटर. आणि पॉटर हा ॲरिथमॅटिक या विषयावरती अहवाल सादर करणार होता. ॲरिथमॅटिक म्हणजेच अंकगणित. नेक्स्ट आहे सॅपियानो. सॅपियानो ही निसर्ग अभ्यासावरती आपल्याला अहवाल सादर करणार होती. नेचर स्टडी म्हणजे निसर्ग अभ्यास. नेक्स्ट आहे मिस पेग अँड जॅक्सन. आणि हे दोघे कशावरती करणार होते? जिओग्राफी या विषयावरती सादरीकरण करणार होते. नेक्स्ट आहे मिस डेअर अँड फर्नाम. आणि हे दोघे शरीरशास्त्र म्हणजेच फिजिओलॉजी या विषयावरती सादरीकरण करणार होते. नेक्स्ट आहे मिस डॉड. आणि मिस डॉड हे हिस्ट्री या विषयावरती अहवाल सादर करणार होते. नेक्स्ट आहे डेनहॅम. आणि डेनहॅम हा विद्यार्थी PT अँड गेम म्हणजेच शारीरिक शिक्षण व खेळ या विषयावरती अहवाल सादर करणार होता. नेक्स्ट आहे मिस जोसेफ. आणि मिस जोसेफ ही विद्यार्थी डोमेस्टिक सायन्स म्हणजेच गृहविज्ञान या विषयावरती अहवाल सादर करणार होती. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of back of young adulthood. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. Miss Joseph then gave a short address. She said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, race and creeds. Then she calls on Potter. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक ब्रेथवेट सांगतात की त्यांच्या स्कूलमधील डेनहॅम हा विद्यार्थी त्यांच्यापेक्षा सिनियर असणाऱ्या मुलींना बोलण्यासाठी किंवा त्या व्यासपीठावरती बोलवण्यापूर्वी त्यांना सन्मानपूर्वक मिस हा शब्द यूज करत होता. आणि डेनहॅमचे हे बोलणे पाहून लेखकांना त्यांचा अभिमान देखील वाटू लागला होता. आणि त्या परिषदेमध्ये मिस जोसेफ यांनी भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी मानवाचे किंवा बंधुत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि रंग, वंश, धर्म, पंथ, ठिकाण जरी मानवाचे वेगवेगळे असले तरी सर्व मानव हे एकच आहेत आणि त्यांचे एक परस्परांशी कसे संबंध जोडले गेलेले आहेत ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. ही सेड दॅट throughout the word one or other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which
was being accomplished between peoples. Sapiano spoke of the study the class had made of paste, especially black wrought on wheat, ball weevil on cotton, and the Colorado beetle on potatoes. He showed how many countries had pooled their knowledge and results of research on the behavior, breeding habits, and migration of these pets, and were gradually reducing the threat they represented to these important products. या पॅराग्राफमध्ये मिस जोसेफ या सिनियर विद्यार्थ्यांना भाषणासाठी बोलवतात आणि भाषण संपल्यानंतर त्यांनी पॉटर या स्टुडंटला भाषणासाठी बोलवले होते आणि पॉटर ह्या विद्यार्थ्याने अहवाल सादरीकरणादरम्यान जगभरात वापरले जाणारे वजनाच्या एककाबद्दल त्यांनी माहिती दिली होती आणि त्याने त्यांच्या भाषणादरम्यान किलोग्रॅम, पाऊंड, मीटर आणि फूट यांच्यामधील संबंध सांगितले होते. त्याने त्याच्या भाषणाच्या दरम्यान जरी प्रत्येक देशातील लोक वेगवेगळे असले तरी त्यांचे जीवन हे सेम आहे, त्यांचे जीवन जगण्याची पद्धत ही एकच आहे आणि जाती, पंथ, धर्म या गोष्टींनी विभागले गेलेले सर्व लोक हे एकाच आईची मुले आहेत असे त्याने त्याच्या भाषणामधून विद्यार्थ्यांना पटवून दिले होते. आणि पॉटरच्या अहवाल सादरीकरणानंतर सॅपियानो ही विद्यार्थिनी अहवाल सादरीकरणासाठी स्टेजवर आली होती आणि तिने गहू पिकावरती येणाऱ्या काळ्या किडीविषयी किंवा कापसावरील भुंग्याविषयी आणि तिने बटाटा पिकावरील कोलोरॅडो बिटल या व्यक्तीच्या संशोधनाबद्दल माहिती देखील सांगितली होती. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द distribution of mineral deposits and vegetable produce over the earth's surface, how a country rich in one was often deficient in the other, and of the interchange and interdependence which inevitably followed. Miss Peg deal with human relationship, stressing the problems facing the post-war world for feeding, clothing, and housing its population. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts and programs of UNICEF. Herman, as usual, had a trump card up his sleeves. When called, he made a signal to someone off stage, and Welsh and Allison appeared bearing a skeleton between them, together with a sort of. या पॅराग्राफमध्ये पॉटर व सॅपियानो या विद्यार्थ्यांच्या अहवाल सादरीकरणानंतर मिस पेग यांनी स्टेजवर येऊन आपले भाषण केले होते किंवा आपला अहवाल सादर केला होता. आणि मिस पेग यांनी अहवाल सादर करताना मानवी संबंधावरती भाष्य केले होते आणि त्यांच्यासोबत युद्धानंतर जगासोबत ज्या गोष्टी घडल्या किंवा त्यांनी युद्धानंतर जगाने जे प्रॉब्लेम फेस केले किंवा अडचणीला सामोरे गेले त्यामधील अन्न, वस्त्र, निवारा या समस्यावरती देखील त्यांनी भाष्य केले होते. आणि जिओग्राफी हा विषय त्यांनी अहवालासाठी निवडला होता आणि त्यामुळे मिस पेग यांच्यानंतर जॅक्सन हा अहवाल सादर करण्यासाठी विद्यार्थी आला होता. आणि जॅक्सन हा त्याच्या अहवाल सादरीकरणादरम्यान पृथ्वीवरील खनिज साठे, भाजीपाला उत्पन्नाचे वितरण व त्यात येणाऱ्या अडचणी याबाबतीत बोलला होता. आणि त्याने त्याच्या भाषणाअंतर्गत देशात व देशाबाहेरील होणाऱ्या मालाची, वस्तूची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते त्याविषयी देखील विद्यार्थ्यांना माहिती सांगितली होती. पुढे पहा नेक्स्ट पॅराग्राफ. When this arrangement had been set up, there was the skeleton hanging from a hook screwed into the
top of its school, gently revolving at the end of a cord. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing uproariously. But levity soon evaporated when Furman began to speak. His voice was clear and precise, and he had a strong sense of the dramatic. Calmly, he told them that it was a female skeleton. That was a fact and could easily be proved. But he could not say with any assurance whether she had been Chinese or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or a mixture of both, and from that he said the class had concluded that basically all people were the same. The trimmings might be different, but the foundations were all laid out according to the same blueprint. Furman was wonderful. He had them eating out of his hand. आणि या पॅराग्राफमध्ये लेख सांगतात की अहवाल सादरीकरण सुरू असताना डोक्याच्या कवठीला हुक लटकत असणारा किंवा लावलेला अशा दोरीच्या टोकापासून गोल फिरवणारा असा एक स्ट्रक्चर किंवा सांगाडा तयार केलेला होता. आणि तो सांगाडा घेऊन फर्नमन हा स्टुडंट स्टेजवरती दाखल झाला होता. आणि त्याने आणलेल्या सांगाड्याला पाहून समोर बसलेली सर्व मुले हसू लागली होती. आणि थोड्या वेळाने फर्नमन स्टेजवरून बोलू लागले की त्यावेळी सर्व मुले त्याचे बोलणे ऐकू लागले होते. आणि त्याने आणलेल्या सांगाड्या म्हणजे स्ट्रक्चर हे स्टुडंटच्या समोर त्यांनी धरले होते आणि ते समोर धरून तो बोलू लागला होता. आणि हा सांगाडा एका स्त्रीचा आहे हे त्यांनी त्यांना सांगितलं होतं. मात्र ती स्त्री ही चीन किंवा फ्रान्स किंवा जर्मन किंवा ग्रीक देशाची आहे हे कोणालाही माहीत नव्हतं किंवा ते कोणीही सांगू शकत नव्हते. आणि त्यावरून फर्मनने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फार मोलाचा असा संदेश दिला की मानवाच्या दिसण्यावरून किंवा रंगावरून, धर्मावरून, जातीवरून आपण वर्गवारी करतो, परंतु सर्व व्यक्ती हे समान असतात व सर्वांची ब्ल्यूप्रिंट म्हणजेच मूळ साचा हा एकसारखाच असतो. हा त्याने मोलाचा संदेश दिलेला आहे. पुढे पहा. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ an anticlimax after Furman's performance. She seemed to realize it. She spoke about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease, and of the advantage gained by interchange of knowledge, advice and असिस्टन्स. आणि या पॅराग्राफमधून लेखक सांगतात की फर्मन किंवा फर्नम या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर मिस डिअरचे सादरीकरण काहीसे थोडेसे निराशाजनक झालेले होते. आणि मिस डिअर यांनी मानवाला होणारे आजार किंवा रोग या विषयावरती अहवाल सादर केलेला होता. तसेच त्याप्रमाणे ज्ञान आणि मार्गदर्शनाच्या देवाणघेवाणीविषयी देखील तिने मत व्यक्त केलेले होते. पहा पुढच्या पॅराग्राफमध्ये. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर इफोर्ट्स टू ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश्ड religious traditions. From those early beginnings gradually grew the idea of tolerance for the beliefs and cultures of others, and the now common interest in trying to study and understand those
कल्चर्स. मिस डिअर यांच्या सादरीकरणानंतर मिस डॉड यांनी अहवाल सादर केला होता आणि मिस डॉड यांनी इंग्लंड देशाच्या पुनर्निर्माण कालखंडाविषयी देखील माहिती दिलेली होती. इंग्लंड देशामधील पांढरी लोकांच्या वर्चस्वाला देखील त्यांनी महत्त्व दिले होते आणि पांढरी वर्चस्वाला तेथील मुक्त विचारसरणीच्या असणाऱ्या लोकांनी कशाप्रकारे विरोध केला आणि तेथील धार्मिक परंपरा कशाप्रकारे मोडीत काढल्या याविषयी सभागृहात त्यांनी माहिती दिली होती. नेक्स्ट पॅराग्राफ. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज ए बीट ऑफ ए शॉक. ही सेव्हरली criticized the general pattern of PT and games, emphasizing the serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their games activities. He complained that the PT was ill conceived and pointless, and the routine monotonous. He could see no advantage in doing it. A jolly good game was far better. Apparently, he was voicing opinions of all the boys, for they cheered him loudly. When the reports were over, Denham called two children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on a slip of paper. या पॅराग्राफमध्ये मिस डिअर व मिस डॉड यांच्या अहवाल सादरीकरणानंतर डेनहॅम या सिनियर स्टुडंटने अहवाल सादर केलेला होता आणि लेखक E.R. ब्रेथवेट सांगतात की डेनहॅम या विद्यार्थ्याने सादर केलेला सहामाही अहवाल हा थोडासा आश्चर्यकारक होता. डेनहॅम यांनी PT आणि क्रीडा या विषयाच्या सर्वमान्य पद्धतीवरच टीका केलेली होती आणि त्याच्यामध्ये PTचा तास हा अतिशय नियोजन शून्य आणि निरर्थक आहे व PTच्या तासाचे नियोजन देखील कंटाळवाणे आहे असे त्याचे म्हणणे होते आणि PTच्या तासाच्या ऐवजी एखादा मनोरंजन करणारा खेळ देखील चांगला वाटला असता असं त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये म्हटले होते किंवा तशी टीका केली होती. डेनहॅमचे हे बोलणे ऐकून समोर उपस्थित असणाऱ्या मुलांनी देखील टाळ्या वाजवून त्याला संमती दिली होती किंवा पाठिंबा दिलेला होता आणि अहवाल वाचन झाल्यानंतर डेनहॅम याने समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी किंवा प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शिक्षकांनी निवड करण्यात आलेले होते आणि त्यांना क्वेश्चन विचारण्याचे सुचवले होते. दीज स्लिप्स वेअर फोल्डेड अँड प्लेस्ड इन ए हॅट, juggled vigorously, and then withdrawn one by one. The names were called Mr. Weston, Mrs. Dale Avon, Miss Phillips, Denham, and Miss Joseph led the others off the stage, and the teachers took their seats. Weston, big and usually untiddy between the two women. Then the questioning began. I believe I would have gone a long way to see what followed. It was an experience which I shall not easily forget. The questions were mostly from the two top classes, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांची नावे लिहून एका हॅटमध्ये म्हणजेच टोपीमध्ये चिठ्ठी करून दिली होती व त्या चिठ्ठीमधून मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स डेनहॅम आणि मिस जोसेफ यांची नावे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची निराकरण करण्यासाठी पुकारण्यात आले होते आणि दोन शिक्षकांच्या मध्ये मिस्टर वेस्टन हे बसलेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी प्रश्नोत्तराला सुरुवात झाली आणि स्कूलमधील वरच्या वर्गातील म्हणजेच सिनियर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यास किंवा शंकाचे निराकरण करण्यासाठी त्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात केली.
The teachers had no briefing and were often caught out stammering in their decision. But here again, I received a big surprise. The freely, seemingly brainless Miss Euphemia Phillips proved to be the coolest and best informed of the three. She dealt with questions to her with candor and authority, and would often intervene skillfully to assist one of the others without causing embarrassment. Weston cut a very ridiculous figure in the face of Denham's blunt criticism and Furman's adroit questioning. He found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. He could not effectively support the PT exercise, for which he was partially responsible, as having any definite physical ॲडव्हान्टेज. आणि त्या हॅटमधून कोणत्या शिक्षकांचे नाव निवडले जाईल व त्या विचारलेल्या शिक्षकांमध्ये कोण असेल हे कोणालाही माहीत नव्हते. आणि सर्व शिक्षक व लेखक ER ब्रेथवेट हे त्यासाठी उत्सुक होते. आणि त्या निवडलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार होती. आणि त्या शिक्षकांपैकी एक असणाऱ्या शिक्षिका मिस यूफेमिया फिलिप्स ह्या त्या 3 शिक्षकांपेक्षा अधिक हुशार व माहिती असणाऱ्या किंवा जाणकार असलेल्या व्यक्ती होत्या. आणि ते लेखकांना जाणवले होते, कारण विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अतिशय स्पष्ट व चतुराईने दिलेली होती. आणि डेडहॅम या स्टुडंटने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वेस्टन या नावाच्या शिक्षकाला देखील समर्पकपणे देता आली नव्हती. आणि त्यांना PTच्या व्यायामाबद्दलचे फायदे देखील व्यवस्थित सांगता आलेले नव्हते. पुढे पहा नेक्स्ट पॅराग्राफ. डेनहॅम वॉज ए ट्रेन्ड बॉक्सर अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइज वेअर ओनली ॲडव्हान्टेजियस इफ प्रॅक्टिस्ड daily and for more sustained periods. PT twice weekly for 20 minutes was a waste of time, he asserted. Once again Miss Phillips took the reins, her stock promptly shot up a hundredfold. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable, so that each student received a maximum benefit from it. The school, with its limited facilities, must be considered in terms of the greatest good for the greatest number, and it would be beyond anyone's powers to please everybody. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की वेस्टन या नावाच्या शिक्षकांना PT विषयाचे फायदे काय असे विचारणारा डेनहॅम हा विद्यार्थी उत्कृष्ट बॉक्सर देखील होता. आणि त्यामुळे त्याचे म्हणजेच डेनहॅमचे असे मत होते की दररोज व जास्त वेळा व्यायाम केला तरच तो फायद्याचा ठरू शकतो. आणि स्कूलमध्ये आठवड्यातून 2 वेळेस तेही 20 मिनिटे व्यायाम करणे हे वेळ वाया घालवण्यासारखेच होईल असे डेनहॅम या विद्यार्थ्याला वाटत होते. आणि डेनहॅमच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मिस फिलिप्स या शिक्षिका स्टेजवर आल्या व त्यांनी डेनहॅमच्या प्रश्नाचे उत्तर देताना असे सांगितले की स्कूलमध्ये PT सोबतच इतर विषयाचे नियोजन देखील करावे लागते आणि ते नियोजन करूनच PTसाठी वेळ ठरवला जातो. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा होण्याच्या दृष्टीने नियोजन हे केलेले असते. आणि शाळेने कमीत कमी उपलब्ध साधनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा करून दिलेला असतो.
हे त्यांनी त्या प्रश्नावरती उत्तर दिलेलं होतं. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड, फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज, आर फॉर्च्युनेट in your own fine physical development and do not really need the few major helpings of PT and games which this school can offer. Try to remember that there are others for whom out program is ideally suited. It may be that some of you older boys might even be able to help in that respect. Denham was not to be put off by these sugary remarks and rose in reply. Then why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? The rest of us can have a game of football or something, instead of doing a lot of things that's no good to us. This was a poser, but she came right back at him, her baby blue eyes twinkling in her delight at this crossing of staves. आणि मिस फिलिप्स ह्या डेनहॅमच्या प्रश्नाचे उत्तर देताना पुढे सांगतात की प्रत्येक व्यक्तीला खुश करणे किंवा त्यांच्या मनासारखे करणे हे कधीही शक्य नसते आणि तुमच्याकडे म्हणजे स्कूलमधील विद्यार्थ्यांकडे उत्तम शरीर व आरोग्य हे आहे, त्यामुळे तुम्हाला पी टीसारख्या विषयाची किंवा तासाची जास्त वेळ देण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले होते. आणि त्यासोबत मिस फिलिप्स यांनी दिलेल्या उत्तरावर डेनहॅम या विद्यार्थी समाधानी झालेला नव्हता आणि त्याने आणखी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याने प्रश्न विचारले की पी टीच्या तासाची स्कूलमध्ये गरज काय आहे आणि फक्त ज्या मुलांना व्यायामाची गरज आहे त्यांनाच पी टीचे लेक्चर घ्यावे असा त्याने क्वेश्चन विचारला होता. आणि त्याने पुढे आणखी असे बोलले होते की आणि बाकी राहिलेले विद्यार्थी हे फुटबॉल किंवा एखादा दुसरा गेम खेळतील. आणि नंतर डेनहॅमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मिस फिलिप्स ह्या स्टेजवरती उभारल्या होत्या किंवा स्टेजवरती आल्या होत्या आणि त्या प्रश्नाचं निराकरण करू लागल्या होत्या. पुढे पहा. लेट से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी डेनहॅम. द होल टाइम टेबल इन द स्कूल इज meant to help you in the world after you live here, and doing what you are told in spite of not liking it is part of the training. I feel sure that you will see the point in that. That stopped him. Poor Denham knew that he had been outwitted, but he could do nothing about it and sat looking rather rueful. While Miss Phillips' smile broadened, this freely innocent-looking pus has gobbled her innery without leaving the tiniest feather. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की डेनहॅम या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे निराकरण करत असताना मिस फिलिप्स यांनी असे सांगितले होते की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शरीराच्या व्यायामाइतकीच मनाचा व्यायाम देखील महत्त्वाचा असतो किंवा गरज असते. आणि शाळेचे वेळापत्रक हे सर्व विद्यार्थ्यांच्या गोष्टींचा विचार करूनच बनवलेले असते आणि एखादी गोष्ट जरी तुम्हाला आवडली नाही तरी देखील तुम्हाला ती गोष्ट करावं लागते, कारण तो एक प्रशिक्षणाचाच भाग असतो. आणि मिस फिलिप्स या टीचरच्या उत्तरावर डेनहॅम हा विद्यार्थी समाधानी होतो. आणि हे सर्व संभाषण पाहून त्या स्कूलमध्ये शिक्षक असलेले आणि या नॉवेलचे लेखक असलेले ER ब्रेथवेट हे उपहासाने म्हणतात की निरागस दिसणाऱ्या मांजरीने म्हणजेच मिस फिलिप्स यांनी स्वतःच्या केसालाही धक्का न लागता बक्ष म्हणजे शिकार ही संपवलेली होती. आणि पुढे लास्टच्या पॅराग्राफमध्ये पहा. I began to understand how it was that so slight a creature could cope so effectively with her class.
Soon after this, as the morning ended, the head went onto the stage and closed the proceedings, expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. E.R. Braithwaite. शेवटच्या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की मिस फिलिप्स यांच्या समाधानकारक व चतुर उत्तरावरून लेखक E.R. ब्रेथवेट यांना समजले होते की लहान दिसणारी व्यक्ती देखील विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकते आणि वर्गाचा प्रभावीपणे सामना करू शकते. आणि पुढे ते सांगतात, हे सर्व संपल्यानंतर सकाळची वेळ संपण्यापूर्वी म्हणजे दुपार होण्यापूर्वी आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजन केला होता त्या आयोजकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता केली.